बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील खरबडी गावातील दिव्यांग नागरिक निवृत्ती रामा निकाळजे हे गेले 2023 पासून वारंवार त्यांच्या घरासमोरील घाणीच्या साम्राज्याबद्दल खरबडी ग्रामपंचायतला अर्ज देऊन सुद्धा ग्रामसेवकांनी या अर्जाची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही। तसेच मोताळा पंचायत समिती येथे अर्ज केले असता गटविकास अधिकारी व जिल्हा परिषद सीओ यांनीही अर्जाची कुठल्याच प्रकारची दखल घेतली नाही। गेले 2023 पासून संपूर्ण गावातील सांडपाण्याचा खूप मोठा त्रास निवृत्ती रामा निकाळजे यांना सहन करावा लागत आहे। निकाळजे यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला मला जर न्याय मिळाला नाही तर मी ग्रामपंचायत कार्यालयासमोर पेट्रोल घेऊन आत्मदहन करेल असा इशारा प्रशासनाला दिला आहे। आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील खरबडी गावामध्ये उपस्थित आहे। गेले 2023 पासून तुम्ही आमच्या या बाजूला बघू शकता की नालीचं खूप मोठ्या प्रमाणात पाणी घरासमोरून जायला दिसत आहे। आमच्यासोबत एक दिव्यांग बांधव आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमके काय प्रतिक्रिया आहे। की मी 2023 पासून मला जो थोडासा त्रास होता मी तो त्रास मांडला, पण तो त्याच्यापासून मला आणखीन पुन्हा त्रास सुरू झाला। 2023, 2024, 2025 मध्ये एकदमच मला माझा त्रास एकदम असा करून दिला की मला तो एकदम माया जीवागाठी करून दिला। अशा पद्धतीचं मावर एक अन्याय करून राहिली ग्रामपंचायत, पंचायत समिती व्हिडिओ आणि ग्रामसेवक आणि शो। दुसरी गोष्ट, मी आता 2026 मध्ये 12 तारखेला आपल्या आयुक्ताकडे गेलो, तरी माया कोणत्याच गोष्टीकडे ध्यान न देता मी आपले पत्रकार बंधू बोलून मी माया समक्षेची मागणी मागून राहिलो। माझ्या समक्ष सुटून नाही राहिल्या, ह्या कशा सुटतील? आता मी या पत्रकार बंधूच्या भरोशावर सोडतो, आणि जर मला तोही जर न्याय मिळाला नाही तर मी इथे ग्रामपंचायतच्या समोर मी पेट्रोलची कॅन घेऊन मी आत्मदहन करीन। या ठिकाणी प्रशासनाने मात्र पंचायत समिती असो अथवा BDO, CO, आयुक्त यांच्याकडे ही तक्रार केलेली असून तरी प्रशासनाने या दिव्यांगाला न्याय देण्यात यावा। कॅमेरामॅन पवन चव्हाणसोबत मी महेंद्र मेढे, लॉर्ड बुद्धा TV, मोताळा, बुलढाणा।